नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी शंकर खांडेकर सादर करतोय एक छोटीशी कथा. कथेचं नाव जीवन. मित्रांनो, जीवन म्हणजे काय, जीवनाचं सार्थक होणे म्हणजे काय आणि खरं आयुष्य जगायचं कसं, हे विविध प्रश्न माणसाला पडलेलेच असतात. माणूस हा नेहमी सुखाच्या मागे लागलेला असतो आणि ह्याच आशयाचे एक उदाहरण घेऊन कथा सांगतोय. कथेचं नाव जीवन. रामराव आणि श्यामराव दोघे एकमेकाचे जिवलग मित्र. रामरावची परिस्थिती तो जरा चांगल्या घरचा होता. श्यामरावची परिस्थिती अगदी सामान्य होती. तो गरीब घरात होता. दोघं मित्र 5वी ते 7वी पर्यंत शिक्षण दोघांचंही झालेलं. शाळा सोडून दिली, एकाच गावात राहिलेली, एकाच गावात वावरलेली. हळूहळू रामरावही मोठा झाला, श्यामरावही मोठा झाला. दोघांचे वेगवेगळे मार्ग तयार झाले. पुढं रामरावचं लग्न झालं. रामरावच्या बायकोचं नाव जानकी असं होतं. श्यामरावचंही लग्न झालं. अशा प्रकारे दोघांचीही लग्न झाली, ज्याची ते संसाराला लागले. पुढं रामरावला 2 मुलं झाली. एका मुलाचं नाव अजय होतं, दुसऱ्या मुलाचं नाव विजय होतं. पण रामरावनं ठरवलं होतं, आपल्याला काही अडचणीमुळे शाळा शिकता आली नाही, परंतु मुलांना तसं करायचं नाही. मुलाला कुठल्याही बाबतीत कमी पडू द्यायचं नाही. त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं, त्यांना मोठं करायचं, साहेब बनवायचं, मोठ्या हुद्द्यावर पाठवायचं, ही जिद्द रामरावनं आपल्या मनाशी बाळगली होती. परंतु श्यामरावचं तसं नव्हतं. श्यामरावची परिस्थिती गरीब होती. 2-3 एकर शेती होती, तेवढ्यातच तो राबायचा. त्याचा मुलगा 10वी पर्यंत शाळा शिकला आणि त्यानं शाळा सोडून दिल्याने तो शेतीत राबू लागला. रामरावची दोन्हीही मुलं रामरावनं ठरवल्याप्रमाणे अगदी मोठ्या हुद्द्यावर गेली. एक डॉक्टर झाला, दुसरा इंजिनियर झाला, एक कोलकात्याला स्थायिक झाला, एक दिल्लीला स्थायिक झाला. दोघांनाही त्या त्या क्षेत्रातल्या बायका मिळल्या. दोन्ही मुलांचा संसार अगदी सुखात समाधानाचं झालं. रामरावला खूप आनंद झाला. आपली मुलं आपण ठरवल्याप्रमाणे, अगदी जसं ठरवलं त्याप्रमाणे दोन्ही मुलं अगदी मोठ्या हुद्द्यावर गेली. याचं रामरावला कौतुक वाटत होतं. श्यामरावला मात्र तसं वाटत नव्हतं. काय आपल्या मुलगा, त्याला काही येत नव्हतं किंवा भविष्यात तो शेतीच करणार होता. मोठी स्वप्नही त्यानं बघितलेली नव्हती. सुजय नावाचा हा खूप हुशार होता. तो शेतीत नवनवीन प्रयोग करायचा, शेतीतून उत्पन्न चांगलं काढायचा. अशा प्रकारे त्याचंही अगदी जामट्याम चालू होतं. अशा प्रकारे बऱ्याच दिवसाचा काळ निघून गेला. सुजय हा श्यामरावचा मुलगा, त्याच्या बायकोचं नाव राधा. तीही कष्टाळू होती. तीही सुजयला शेतीत मदत करायची. पुढं बऱ्याच दिवसाचा काळ निघून गेला. आता वय दोघांची उतरतीला लागली होती. आता मात्र रामरावची मुलं अजय आणि विजय यांनी त्यांच्या मागं व्याप लागल्यामुळं, व्याप वाढल्यामुळं ते आता गावाकडे येणे त्यांनी हळूहळू बंद केलं होतं. ते रामरावलाच तिकडे या म्हणायचे, पण रामराव म्हणायचा, अरे मला तिकडे येऊन जमणार नाही. श्यामराव मात्र आपल्या घरीच होता. मुलात, नातवंडात, अगदी खेळीमेळीच्या वातावरणात. हळूहळू रामरावचं श्यामरावचं वय वाढत गेलं. रामरावच्या घरी मात्र आता कोणीच नव्हतं. मुलं जिकडे तिकडं गुंतलेली, नातवंडही झाली, परंतु ती मुलांबरोबर. रामराव आणि त्याची बायको दोघंच घरी. काय करणार? अशा प्रकारे रामरावची अवस्था झाली. रामरावला आता वाटू लागलं, आपण काहीतरी चूक केली. दोन्ही मुलाला चांगलं शिक्षण दिलं, मोठ्या हुद्द्यावर पाठवलं, पण आपण आपला विचार कधीच केला नाही. मुलांचा विचार करत गेलो आणि आपली ही अवस्था झाली असं त्याचं मन त्याला खाऊ लागलं होतं. कारण त्याला दिसत होतं, श्यामराव हा आपला मित्र,
जिवलग मित्र लहानपणापासूनचा, त्याचा मुलगा एवढा शिकला नाही, थोडं शिकला, शेतीत राबतोय, चांगलं उत्पन्नही काढतोय, चांगल्या प्रकारे जगतोय, परंतु शामरावचं कुटुंब, त्याचा मुलगा, सुना, नातवंड सगळी एकत्र आहेत आणि आपली मुलं खूप पैसा कमवतात, पण आपल्यापाशी नाहीत ते, याचा काय उपयोग आहे? आपण आपल्या मुलाला चांगली शाळा शिकवून चांगल्या मोठ्या हुद्द्यावर लावून आपली चूक केली असं रामरावला वाटत होतं. कारण बऱ्याच दिवसाचा काळ निघून गेला, आईवडिलांना आता स्वतःचं काही करणं होत नव्हतं. त्यामुळं एके दिवशी रामरावची दोन्ही मुलं आली आणि त्यांनी रामरावला तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या वृद्धाश्रमात आईवडिलांना पाठवलं आणि ह्या गोष्टीचं रामरावला खूप दुःख झालं की मुलं शिकवल्यामुळंच ही आज माझ्यावर वेळ आली. आणि रामराव शामरावकडे बघून नेहमी रडू लागला. आज रामराववर रडायची वेळ का आली? तर मुलांना खूप मोठ्या हुद्द्यावर पाठवलं म्हणून आली, हे त्याला कळून चुकलं होतं. मग मुलांना असं शिकवावं का? मोठं करावं का नको? तुम्हाला काय वाटतं? उत्तर कमेंट करा. धन्यवाद.